चंद्रपूर जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। स्कूल बस मालकांनी सुट्टीच्या कालावधीमध्ये सर्व स्कूल बस वाहनांचे मेंटेनन्स करावेत। फिटनेस मुदतीत असेल तर वाहन तपासणीसाठी आरटीओ कार्यालयाकडे सादर करावेत। त्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये तपासणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। प्रत्येक स्कूल बसला सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्टने किती विद्यार्थी येतात याबाबतची माहिती वाहतूक शाखा तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करावी। बस चालकाने मद्यपान करून वाहन चालवू नये, आसन क्षमतेचे उल्लंघन करू नये, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे। मुलींची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये महिला मदतनीस असणे बंधनकारक आहे। सर्व शाळांनी शालेय परिवहन समितीची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेची खात्री करावी। अनधिकृत ऑटोमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये। विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक काही सूचना गोपनीयरित्या घ्यावयाच्या असल्यास वाहतूक पोलीस निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देऊ शकतात। अशा व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले। सदर बैठकीमध्ये सर्व स्कूल बसधारकांना आणि संबंधित शाळा व्यवस्थापन यांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्यात।